सो 6व्या चॅप्टर मध्ये आपण प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स बघितलं होतं. सो ते फक्त तुमच्या समोर ठेवतोय बघा. अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स, व्हेन टू ऑर मोर waves overlap, the resultant displacement of the particle of the medium at a given point is the sum of the displacements of the particle produced by individual waves, as if each wave is only one which is present. So हे जे प्रिन्सिपल आहे हे आपण 6व्या चॅप्टर मध्ये एक्सप्लेन केलं होतं, त्यामुळे त्याच्या डिटेलिंग मध्ये मी आत्ता जाणार नाही. याच्या पुढचं जे एक्सप्लेनेशन आहे याच्याकडे थोडंसं लक्ष टाकूया. सो बघा पुढे काय म्हटलंय. बिकॉज ऑफ धिस पार्टिकल्स इन द मीडियम present where the crests or troughs of the two waves coincide will have the larger displacements, while the particles present where the crest of one wave coincides with trough of the other, the displacement will be minimum. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलंय, आपण जे काही प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स बघितले, इथे ज्या वेळेला हा इंटरफेरन्स होणार आहे किंवा या ज्या दोन वेव्सचं जेव्हा ओव्हरलॅपिंग होणार आहे त्यावेळेला काय म्हटलंय बघा. पार्टिकल्स इन द मीडियम प्रेझेंट वेअर द क्रेस्ट ऑर ट्रफ्स असं म्हटलं. आधी क्रेस्टचा विचार करूया. म्हणजे समजा दोन्ही वेव्हचे क्रेस्ट जर कोइन्साइड झाले एकत्र, या पण वेव्हचा क्रेस्ट आणि दुसऱ्याही वेव्हचा क्रेस्ट यांचं जर कॉम्बिनेशन जर झालं तरी काय होईल, तर काय म्हटलं बघा. इट विल हॅव द लार्जर डिस्प्लेसमेंट. ओके. सो दोन्ही वेव्हचे क्रेस्ट जर एकत्र आले तरी आपल्याला लार्जर डिस्प्लेसमेंट मिळेल, किंवा दोन्ही वेव्हचे कंसामध्ये लिहिले बघा ऑर ट्रफ्स, बरोबर आहे. त्यामुळे दोन्ही वेव्हचे जर का ट्रफ्स आले तरी सुद्धा आपल्याला जी मिळणारी डिस्प्लेसमेंट आहे ती काय असणार आहे, लार्जर डिस्प्लेसमेंट असणार आहे. आणि पुढे काय म्हटलं बघा. व्हाईल पार्टिकल्स प्रेझेंट वेअर द क्रेस्ट ऑफ वन वेव्ह कोइन्साइड्स विथ ट्रफ ऑफ द अदर. म्हणजे एका वेव्हचा क्रेस्ट आणि दुसऱ्या वेव्हचा ट्रफ, बरोबर आहे. म्हणजे आपण असं बघूया की पहिल्या वेव्हचा क्रेस्ट आणि दुसऱ्या वेव्हचा ट्रफ, किंवा पहिल्या वेव्हचा ट्रफ आणि दुसऱ्या वेव्हचा क्रेस्ट असं जरी कॉम्बिनेशन आलं तरी मग काय होईल, द डिस्प्लेसमेंट विल बी मिनिमम. आणि मग जर दोन्ही वेव्हच्या जर अँप्लिट्यूड जर सेम असतील तर काय होईल बघा. जे आपण आत्ता म्हटलं होतं की ज्या वेळेला क्रेस्ट आणि क्रेस्ट कंबाईन झाले तर काय होईल, तर डिस्प्लेसमेंट लार्जर असेल, किंवा दोन्ही ट्रफ्स जर कंबाईन झाले तर जी अँप्लिट्यूड आहे ती लार्जर होईल. इथे काय म्हटलंय, इफ द अँप्लिट्यूड्स ऑफ द टू वेव्स आर इक्वल देन फॉर द फर्स्ट सेट ऑफ द पार्टिकल्स द डिस्प्लेसमेंट विल बी द ट्वाइस ऑफ द अँप्लिट्यूड ऑफ द इंडिव्हिज्युअल वेव्ह. याचं कारण काय आहे, समजा दोघांची पण अँप्लिट्यूड समजा ए आहे, पहिल्या वेव्हची पण अँप्लिट्यूड जी आहे ती ए आहे आणि दुसऱ्याची पण ए आहे, तर आपण काय करतो त्यांची जेव्हा ॲडिशन घेणार आहोत, बरोबर आहे, त्यावेळेला मग काय होईल, ए प्लस ए म्हणजे ते काय होईल 2a होईल. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलंय द डिस्प्लेसमेंट विल बी द ट्वाइस द अँप्लिट्यूड ऑफ द इंडिव्हिज्युअल वेव्ह. सो पहिल्याच्या दुप्पट असणार आहे, कारण एकाची ए असेल तर दुप्पट 2a होणार आहे, कारण ए प्लस ए काय होणार आहे, 2a होणार आहे. अँड फॉर द सेकंड सेट ऑफ द पार्टिकल्स द डिस्प्लेसमेंट विल बी 0. तर तिथे सबट्रॅक्शन होईल आणि त्यामुळे मग ए आणि ए दोघांची अँप्लिट्यूड जर ए असेल तर मग अशी काय झालं होतं, तर तिथे समेशन झालं होतं, इथे काय होईल, सबट्रॅक्शन होईल आणि मग ए मायनस ए म्हणून डिस्प्लेसमेंट या ठिकाणी काय होईल, 0 होईल. सो आणखीन आपण एक त्याच्यामध्ये गोष्ट बघितली होती, ती काय होती, द इंटेन्सिटी ऑफ द वेव्ह विच इज प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूड ऑफ द वेव्ह विल बी देन नॉन युनिफॉर्म, बिंग लार्जर ॲट सम प्लेसेस अँड स्मॉलर ॲट अदर्स. म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला ती जी अँप्लिट्यूड आहे ती मॅक्सिमम मिळते आणि काही ठिकाणी 0 मिळते. तसंच मग इंटेन्सिटी जी आहे इट इज प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द अँप्लिट्यूड. असं असल्यामुळे इंटेन्सिटी सुद्धा काय असणार आहे, काही ठिकाणी जास्त असणार आहे, काही ठिकाणी कमी असणार आहे, बरोबर आहे. सो धिस इज कॉल्ड ॲज इंटरफेरन्स असं आपण इथे म्हटलंय. हा जो इंटरफेरन्स आहे तो तुम्हाला पुढच्या फिगरमध्ये दिसेल. वॉटर वेव्हसाठी आपण हा जो इंटरफेरन्स आहे तो दाखवणार आहोत, जिथे S1 आणि S2 काय आहेत, तर सोर्सेस ऑफ वॉटर वेव्स असणार आहेत, ज्याची वेव्हलेंथ ही सेम असणार आहे, दोघांची अँप्लिट्यूड सुद्धा सेम असणार आहे. आणि काय म्हटलंय, अँड आर इन द फेज विथ इच अदर. सो फेज सुद्धा काय असणार आहे, सारखा असणार आहे. याचाच अर्थ काय आहे की कुठल्याही टाइमला, सो ॲट एनी इन्स्टंट ऑफ टाइम टी द फेजेस ऑफ वेव्स एमिटेड बाय बोथ सोर्सेस आर सेम किंवा इक्वल. सो अशी जेव्हा कंडिशन असेल तेव्हा आपण काय म्हणू की दे आर इन द सेम फेज विथ इच अदर. तर दिसतंय बघा तुम्हाला डायग्राम मध्ये कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. सो या ठिकाणी तुम्हाला असं दिसतंय की काही ज्या सर्कलच्या लाईन्स आहेत या पूर्ण
लाईन्स आहेत आणि काही जे आहेत त्या डॅश केलेल्या लाईन्स आहेत. आणि तुम्हाला हेही दिसतं या डायग्राममध्ये की काही रेड डॉट्स आहेत आणि काही ब्लू डॉट्स आहेत. आणि बाजूला लिहिलंय बघा, इथे ब्लू डॉट आहे तिथे काय आहे, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स आहे, आणि रेड डॉट आहे तिथे काय आहे, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स आहे. सो ते फक्त नोट डाऊन करून घेऊया आपण. बघा इथे काय म्हटलंय, द क्रेस्ट आर शोन बाय द कंटिन्युअस सर्कल्स व्हाईल द ट्रफ्स आर शोन बाय द डॅश सर्कल्स. सो इथे तुम्हाला दिसतंय हे कंटिन्युअस सर्कल आहे. बघा हे जे सर्कल म्हणजे इथे आर्क आहे, ऍक्च्युअली पूर्ण सर्कल नाही आहे. सो हे जे सर्कल आहे किंवा जी सर्कलची आर्क आहे ती काय आहे तर कंटिन्युअस आहे. सो हे जे आहेत ते क्रेस्ट आहेत आणि जे डॅशने तुम्हाला दिसत आहेत ते काय आहेत तर ट्रफ्स आहेत. सो क्रेस्ट ट्रफ, त्याच्यानंतर हा इथे क्रेस्ट, नंतर हा ट्रफ, क्रेस्ट ट्रफ, या पद्धतीने आपल्याला अल्टरनेट क्रेस्ट आणि ट्रफ मिळतात हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय. आणि नंतर तुम्हाला असं दिसेल बघा की ज्या ठिकाणी एका वेव्हचा क्रेस्ट आणि दुसऱ्या वेव्हचा क्रेस्ट कोइन्साइड होतो किंवा एका वेव्हचा ट्रफ आणि दुसऱ्या वेव्हचा सुद्धा ट्रफ हे जेव्हा कोइन्साइड होतात म्हणजे एकाच प्रकारचे, जर क्रेस्ट असेल पहिल्या वेव्हचा तर दुसऱ्या वेव्हचा पण क्रेस्ट, तर काय होईल बघा, तर इथे म्हटलंय की ते जे पॉइंट्स आहेत ते आपण ब्लू डॉट्सने दाखवलेत. म्हणजे जर तुम्ही इथे नीट बघितलात तर हे बघा या ठिकाणी जे ब्लू डॉट्स आहेत इथे तुम्हाला दिसतंय की हा एक ब्लू डॉट आहे. कशाने तयार झालाय तो, जिथे कंटिन्युअस सर्कल आहे. बघा हे जे दोन्ही आहेत ना, या जिथे हे जे दोन्ही कंटिन्युअस सर्कल जिथे छेदतात तिथे ब्लू डॉट आहे बघा. किंवा इथे दुसरा पॉईंट जसं आपण मगाशी म्हटलं जसं जिथे दोन्ही डॅश म्हणजे इथे दोन्ही ट्रफ आहेत बघा, दोन्ही ट्रफ जिथे एकत्र आलेत तिथे ब्लू डॉट आहे, दोन्ही क्रेस्ट जिथे एकत्र आलेत तिथे ब्लू डॉट आहे. सो इथे या ठिकाणी तुम्हाला दिसेल की दोन्ही क्रेस्ट एकत्र आलेत, या ठिकाणी दोन्ही ट्रफ आहेत, या ठिकाणी परत दोन्ही क्रेस्ट आहेत, या ठिकाणी दोन्ही ट्रफ आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हा पॅटर्न मिळाला आहे आणि ते पॉईंट जे आहेत ते आपण काय केलेत तर ब्लू डॉट्सने दाखवलेत. म्हणजे दोन्ही वेव्हचे सेम, म्हणजे एका वेव्हचा क्रेस्ट दुसऱ्या वेव्हचा पण क्रेस्ट, किंवा दोन्ही वेव्हचे ट्रफ्स जेव्हा एकत्र आलेत जिथे जे छेदलेत ते पॉईंट जे आहेत ते आपण ब्लू डॉट्सने दाखवलेत. बरोबर आहे. सो बघा, ॲट दीज पॉइंट्स द डिस्प्लेसमेंट इज मॅक्सिमम अँड ट्वाइस दॅट फॉर इच वेव्ह. दीज आर द पॉइंट्स ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. कारण या ठिकाणी काय होईल, डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम होईल कारण कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स आहे, दोघांची जी अँप्लिट्यूड आहे ती ए आहे. असं जर आपण मानलं तर ती किती होईल 2a होईल. त्यामुळे जर पहिली जर एका कुठल्याही वेव्हची आपण ए बघितली तर जेव्हा यांचं कॉम्बिनेशन होईल तेव्हा काय होईल, जेव्हा कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स तयार होईल तेव्हा मग ही जी डिस्प्लेसमेंट असणार आहे ती मॅक्सिमम तर असणार आहे, बट ट्वाइस दॅट फॉर इच वेव्ह. कारण प्रत्येकाची किती आहे ए आहे आणि मग दोघांची गेली तर किती होईल 2a होईल. सो कुठल्याही वेव्हच्या दुप्पट होणार आहे ही जी असणार आहे डिस्प्लेसमेंट ती. ओके. सो हे जे पॉइंट्स आहेत याला आपण काय म्हणतोय कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. सो तसंच आपल्याला काय करावं लागणार आहे, जेव्हा एका वेव्हचा क्रेस्ट आणि दुसऱ्या वेव्हचा ट्रफ असं जेव्हा रिकंबाईन होणार आहे तेव्हा काय होणार आहे तर ते जे सगळे पॉइंट्स आहेत ते आपण रेड डॉटने दाखवले. तर तुम्हाला इथे डायग्राम जर तुम्ही बघितली तर तुमच्या लक्षात येईल बघा, इथे एक कंप्लीट तुमचं जे सर्कल आहे ते आहे आणि हे डॅश सर्कल आहे. सो असं जेव्हा कॉम्बिनेशन होईल तिथे इथे पण बघा इथे डॅश आहेत आणि इथे कंप्लीट आहे. बरोबर आहे. सो कंप्लीट सर्कल आहे, कंटिन्युअस सर्कल असं त्यांनी म्हटलंय. सो या पद्धतीचे जे पॉइंट्स आहेत ते आपण रेड डॉटने दाखवलेत. सो इट इज डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स. सो ते सुद्धा लिहून ठेवूया, डायग्राम पण तुमच्या समोर ठेवतो मी आहे तशीच. द पॉइंट्स वेअर द क्रेस्ट ऑफ वन वेव्ह इज कोइन्सिडेंट विथ द ट्रफ ऑफ द अनदर आर शोन बाय रेड डॉट्स. ओके. सो ॲट दीज पॉइंट्स काय होईल, डिस्प्लेसमेंट किती होईल 0 होईल. कारण आपण असं मगाशी जे बघितलं त्या पद्धतीने जर दोघांची अँप्लिट्यूड जर ए असेल तर त्यावेळेला मग काय होईल इथे सबट्रॅक्शन होईल आणि मग या ठिकाणी काय होईल तर डिस्प्लेसमेंट जी आहे ती 0 होईल. So at this point displacement is 0. So these are the points of destructive interference. So त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो, thus along the same straight lines radially diverging from the midpoint of S1 and S2 there is constructive and destructive interference. Okay. So जर तुम्ही बघितलात तर मध्यातून जर तुम्ही बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स जो आहे तो सेंटरला मिळाला आणि त्यानंतर जसं डायव्हर्ट होईल तसं अल्टरनेट तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे या ठिकाणी बघा या ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफेरन्स तुम्हाला मिळाला आहे. सो या ठिकाणी पण तुम्हाला डिस्ट्रक्टिव्ह मिळणार आहे. नेक्स्ट पॉईंटला तुम्हाला आणखीन थोडंसं डायव्हर्ट झालात तर मग तुम्हाला इथे काय मिळेल कन्स्ट्रक्टिव्ह मिळेल, तसं इकडे सुद्धा कन्स्ट्रक्टिव्ह मिळेल. परत पुढे गेलात आणखीन तर इथे डिस्ट्रक्टिव्ह इकडे डिस्ट्रक्टिव्ह. सो असं अल्टरनेटली कन्स्ट्रक्टिव्ह डिस्ट्रक्टिव्ह असा इंटरफेरन्स पॅटर्न तुम्हाला मिळेल.
लक्षात ठेवा सेंट्रल पॉईंट जो असणार आहे तो काय असणार आहे, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असणार आहे. त्यामुळे जे सेंट्रल पॉईंट आहे म्हणजे S1 आणि S2 च्या बरोबर जर सेंटरला तुम्ही जर चेक केलं तर तिथून जी क्रॉस होणारी जी लाईन तुम्हाला दिसते ब्लू लाईन, ही काय आहे तर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सची लाईन आहे, हे लक्षात ठेवा. हा जो इंटरफेरन्स आहे हा फक्त वॉटर वेव्स आणि साऊंड वेव्सच्या बाबतीत ऑब्झर्व केला गेला होता, परंतु थॉमस यंग्स नावाच्या सायंटिस्टने पहिल्यांदा लाईट वेव्स साठी हा जो इंटरफेरन्स आहे हा ऑब्झर्व केला लॅबोरेटरीमध्ये 1801 साली. पहिल्यांदा कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट म्हणजे काय ते समजावून घेऊया. टू सोर्सेस ऑफ light which emit waves of same frequency having a constant phase difference independent of time are called coherent sources. म्हणजे असे दोन सोर्सेस की जे सेम फ्रिक्वेन्सीच्या वेव्स बाहेर टाकतात आणि दोघांचाही फेज डिफरन्स कॉन्स्टंट आहे, अशी जर परिस्थिती असेल तर अशा दोन सोर्सेसना आपण काय म्हणतो, कोहेरंट सोर्सेस म्हणतो. जनरल केसमध्ये काय होतं बघा, ॲट एनी गिवन पॉइंट इन अ स्पेस ॲट एव्हरी इन्स्टंट ऑफ टाइम, म्हणजे प्रत्येक क्षणाला जरी तुम्ही बघितलात, देर आर लाईट वेव्स फ्रॉम मल्टिपल सोर्सेस ओव्हरलॅपिंग वन अनदर. सो अशा अनेक लाईट वेव्स असतील आपल्याला मिळणार आहेत की ज्या अनेक वेगवेगळ्या सोर्सेस पासून येतात आणि एकमेकांमध्ये ओव्हरलॅप होतात. सो दीज मस्ट बी इंटरफेअरिंग अँड वी शुड बी एबल टू सी द इंटरफेरन्स ऑल अराउंड अस ॲट ऑल द टाइम. सो प्रत्येक वेळेला काय होईल तर या सगळ्या ज्या वेव्स आहेत त्या समजा एकमेकांमध्ये ओव्हरलॅप झाल्या तर मग आपल्याला आपल्या भोवती प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी इंटरफेरन्स झालेला दिसेल. पण असं होतं का तर अजिबात नाही. आपल्याला अशा प्रकारे इंटरफेरन्स पॅटर्न कधीच दिसत नाही. याचं कारण काय आहे तर जे सोर्सेस ज्या वेव्स बाहेर टाकणार आहेत त्यांची फ्रिक्वेन्सी जी आहे ती वेगवेगळी असणार आहे. आणि समजा अशी कंडिशन झाली की फ्रिक्वेन्सी सेम असेल तरीही त्या वेव्स फेजमध्ये असतीलच असं नाही, आणि मग त्यामुळे आपल्याला जो इंटरफेरन्स पॅटर्न मिळायला हवा तो मिळत नाही. आणि मग जर इंटरफेरन्स पॅटर्न आपल्याला व्यवस्थित मिळायला हवा असेल, एकदम आपण ऑब्झर्व करू शकू अशा वेळेपर्यंत तर तो दिसला पाहिजे, कारण आपल्या डोळ्यांना दिसेल एवढा काळ तरी तो जो इंटरफेरन्स आहे तो आपल्या समोर दिसला पाहिजे. सो त्यासाठी काय गरज असेल तर फॉर इंटरफेरन्स टू बी सीन फॉर सफिशियंटली लॉंगर पिरियड वी नीड two sources of light which emit waves of same frequency and the waves emitted by them are in phase or have a constant phase difference between them. So that is we need the coherent sources of light. आणि हीच सगळ्यात इसेन्शियल कंडिशन आहे आपल्याला इंटरफेरन्स मिळण्यासाठी की त्यावेळेला आपल्याला जे दोन्ही सोर्सेस आहेत ते कोहेरंट सोर्सेस असले पाहिजेत. कोहेरंट सोर्सेस म्हणजे काय आता आपण बघितलं तर दोघांची फ्रिक्वेन्सी पण सेम पाहिजे आणि एकतर ते फेजमध्ये असले पाहिजेत, बरोबर आहे, किंवा त्यांच्यातला जो काही फेज डिफरन्स असेल तो कॉन्स्टंट असणार, अशी सिच्युएशन पाहिजे. जर आउट ऑफ फेज असतील जर दोन्ही वेव्स तर आपल्याला हा इंटरफेरन्स मिळणार नाही किंवा हे जे सोर्सेस आहेत त्यालाही आपण कोहेरंट सोर्सेस म्हणणार नाही. मग सगळ्यात मोठी अडचण काय होते बघा की जर आपण दोन इंडिपेंडंट सोर्सेस घेतले, दोन वेगवेगळे सोर्सेस जर घेतले तर याची शक्यता खूप कमी आहे ना की त्याची फ्रिक्वेन्सी सेम आहे किंवा त्याचा जो काही फेज डिफरन्स आहे तो 0 असेल किंवा काहीतरी कॉन्स्टंट फेज डिफरन्स असेल, असं मिळणं खूप कठीण आहे. आणि मग हा एक मोठा प्रश्न असतो की अशा वेळेला हे जे दोन कोहेरंट सोर्सेस आपल्याला मिळणं हे फार अवघड असतं. आणि म्हणून याच्यावरती एक वेगळा उपाय जो यंगने शोधून काढला तो यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये केला गेला. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं बघा, thus to obtain the sustained interference pattern one usually obtains two secondary sources from the same primary source as is done in Young's double slit experiment. हा यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट म्हणजे नक्की काय आहे ते बघणार आहोत आपण पुढच्या सेशन मध्ये.